नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे क्लास 6 नवीन अभ्यासक्रमानुसार आपली जी 5th नंबरची पोयम आहे प्रकाश यात्री. आता प्रकाश यात्री म्हणजे काय आणि त्याचा डिटेल एक्सप्लेनेशन आपण या पोयममध्ये बघूया आणि त्याचा एक्सप्लेनेशन सोबत सॉल्व क्वेश्चन आन्सर सुद्धा ह्याच व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, या आधी आपण पोयम म्हणजे लेसन 1 ते 4 पर्यंतचे सगळे लेसन्स आधी अपलोड केलेले आहेत. त्याचे क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे, तुम्ही तो जाऊन बघू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. कविता 5 नंबरची आहे प्रकाश यात्री. पोयमच्या एक्सप्लेनेशनवर जाण्याआधी आपण ही पोयम एकदा रीड करून घेऊया. आता पोयम मध्ये काय दिलेलं आहे ते आता वाचणार आहोत आपण. बालक आम्ही प्रकाश यात्री गगन चितारू नवे, फुलपाखरा परी आम्हाला पंख मोकळे हवे. कळ्या कळ्यांचे गेंद होऊनी, कळ्या कळ्यांचे गेंद होऊनी हसता हसता झुलू, रंग वेगळे तरीही एका फांदीवरती फुलू. धरेस सांगू आकाशाचे नाते, हळवे हळवे अंधारातून नेऊ अवघी वाट प्रकाशाकडे. ताठ उभारू आम्ही आमच्या पायावरती खडे, तेजोमय होतील उद्याला लुकलुकणारे दिवे. हात हाताशी घेऊन घडवू इतिहासाची पाने, स्वर उंचावून गाऊ इथल्या मातीची गाणे. घुमवू वारा सर्व बांधवासवे. मित्रांनो, ही आपली कविता होती प्रकाश यात्री. मित्रांनो, कवितेच्या कवीविषयी थोडी माहिती जाणून घेऊया. कवी कोण आहेत? कल्याण इमानदार आहेत. आता त्यांचा काय आहे? 1939 ते 2008 एवढा त्यांचा कालखंड. मग हे काय आहे? बाल साहित्यिक म्हणून ओळखले जातात. मग आता त्यांनी कोणती कोणती गाणी लिहिली? धमाल गाणी, छमछम छडी, गाणारे गाल, देन फुलपाखरांचे डोळे, हे बालगीत संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. मग काय आहे? टिपू नाना आणली भणली, मोरपंखी डोळे, देवाची लेकरे, ही बालकथा सुद्धा त्यांच्या खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी अशा खूप सारे गीत सुद्धा लिहिलेले आहेत. मग आता त्यांना बाल कविता वाङ्मय पुरस्कार 2008 मध्ये मिळालेला आहे. मग त्यांना 2008 साली महाराष्ट्र साहित्य परिषदेत बाल कविता वाङ्मय पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलं गेलं. आणि ही कविता जी आपण आता अभ्यासणार आहोत प्रकाश यात्री, ही कविता कुठून घेतलेली आहे? त्यांचा एक काव्यसंग्रह आहे गीत पुष्पांचा फुलोरा, या काव्यसंग्रहातून प्रकाश यात्री ही कविता घेतलेली आहे. आता प्रकाश यात्री म्हणजे काय? जी व्यक्ती समाजात चांगुलपणा, नवीन नवीन आशा, नवीन नवीन कल्पना फुलवित असते आणि ते ज्याला कसे तेजोमय करत असते याचं एक्सप्लेनेशन आपल्या विचाराद्वारे, आपल्या कृतीद्वारे मुलं कसे घडवून आणतात, हे सगळं चित्र त्यांनी इथे या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे. तर चला आपण कवितेच्या एक्सप्लेनेशनकडे वळूया. मित्रांनो, आपले पहिल्या 2 ओळी आहेत. बालक आम्ही प्रकाश यात्री गगन चितारू नवे, फुलपाखरा परी आम्हाला पंख मोकळे हवे. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की कवी म्हणतायत की आम्ही लहान मुलं आहेत, तुम्ही काय प्रकाश यात्री आहेत. प्रकाश यात्री म्हणजे काय? आता तुम्ही उद्याचं भविष्य आहे, उद्या तुम्हाला म्हणजे तुम्ही उद्याचं जे भविष्य आहे, तर मग त्या प्रकाशाच्या वाटेवर जाणारे एक तुम्ही प्रवासी आहात. म्हणजे आता तुमच्या आयुष्याचा प्रवास आता सुरू झालेला आहे. तुम्हाला नवीन नवीन काहीतरी कल्पना सुचतील, नवीन नवीन काही तुम्ही शोध लावतील आणि ते तुम्हाला करण्यासाठी तुम्ही काय आहे? एक प्रकाश यात्री आहे. जसा प्रकाश, एका सूर्याचा प्रकाश जसा एक मार्गक्रमण करत असतो, त्याचप्रमाणे तुम्ही भविष्याचे यात्री आहात आणि तुम्ही काय करत आहात? हे सुंदर जग तुम्हाला रेखाटायचं आहे, हे सुंदर जग तुम्हाला तयार करायचं आहे. तुमचे नवीन नवीन जे भविष्य आहे, तुमचे नवीन नवीन आशा आहे, तुम्हाला जे स्वप्न आहेत, ते स्वप्न तुम्हाला खरं करायचे आहेत. आता तुम्ही कसे करणार ती खरं? बघा, फुलपाखरू कसं असतो? स्वच्छंद गगनामध्ये इकडनं तिकडनं उडत असतो, नवीन नवीन फुलांवर जाऊन बसतो, नवीन गोष्टींचा तो आस्वाद घेत असतो, आनंद घेत असतो.
तसंच तुम्ही पण तुमची फुलपाखरापरी म्हणजे तुम्ही पण फुलपाखरांसारखे आम्हाला पंख मोकळे हवे म्हणजेच आम्हाला आमची जी स्वप्न पूर्ण करायची आहेत त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची बंधनं नको, आम्हाला कुठल्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स नको. आम्ही आमचे स्वप्न हे चांगल्या प्रकारे साकार करणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्हाला स्वच्छंद गगनामध्ये आम्हाला जशी झेप घ्यायची आहे ती झेप घेता यावी आणि ती घेण्यासाठी आम्ही कसे बनणार आहोत, फुलपाखरासारखे आम्हाला पंख मिळायला पाहिजे, आम्हाला स्वातंत्र्य मिळायला पाहिजे. हे 2 ओळींचा अर्थ आहे. दुसरी लाईन बघा आता काय आहे, दुसरं कडवं कसं आहे. कळ्या कळ्यांचे केंद होऊनी हसता हसता झुलू. म्हणजे काय, आम्ही सगळे मुलं कसे आहे, एक झाड तुम्ही बघितलं, फुलांचं झाड आपण बघतो नेहमी, त्याच्यावर वेगवेगळ्या अशा कळ्या उमललेल्या असतात. मग एका झाडावर वेगवेगळ्या अशा कळ्या उमललेल्या असतात. म्हणजेच आम्ही काय आहे, ह्या कळ्यांसारखे होऊ आणि जे एकत्र येऊन सुंदर म्हणजे हसता हसता झुलू, गेंद होऊनी हसता हसता झुलू. म्हणजे काय आहे की ह्या कळ्यांचा एकत्र वेगवेगळे फुलं, आता आपण फ्लॉवर पॉटमध्ये नाही का वेगवेगळ्या प्रकारची फुलं ती वेगवेगळी आणतो आणि त्याचा एक बंच तयार करतो. तसंच आम्ही ही मुलं आहेत, आमचं प्रत्येकाची वाढण्याची, प्रत्येकाच्या घरची परिस्थिती वेगळी आहे, प्रत्येकाच्या घरचं वातावरण वेगळं आहे, वेगवेगळे संस्कार होत असतात. पण आम्ही काय आहे, हे वेगवेगळ्या कळ्यांसारखे आहे आणि जेव्हा आम्ही एकत्र होऊ, आमचे रंग वेगळे असले तरी, आमच्या प्रत्येकाचं घरचं वातावरण वेगळं असलं, प्रत्येकाची गरजा वेगळ्या असल्या तरी आम्ही काय आहे, रंग वेगळे असले तरी एका फांदीवरती झुलू. एका फांदीवर झुलू म्हणजे काय, आम्ही या भारत मातेच्या एकाच फांदीवर वाढू. म्हणजेच आम्ही या भारत देशामध्ये राहणार आहे आणि आम्ही भारत देशाच्या प्रगतीसाठी, आपल्या देशाच्या प्रगतीसाठी नवीन नवीन आमचे स्वप्न उतारू आणि आमच्या या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही नवीन नवीन संशोधन करू, नवीन नवीन गोष्टी शोधून काढू. धरेस सांगू आकाशाचे नाते हळवे हळवे. धरेस म्हणजे काय, धरा म्हणजे आपली पृथ्वी, म्हणजेच आपली भारत माता. मग या भारत मातेला आम्ही काय सांगू, या धरणीला आम्ही काय सांगणार आहे, आकाशाला जोडणारे हे एक सुंदर असे हळूवार नातं आम्ही जोडणार आहोत. आम्ही हे नातं तयार करणार आहे. म्हणजेच आम्ही कोणतं नातं तयार करू, धरती आणि जमीन आणि आकाश यांना जोडणारं एक असं स्वच्छंद एक वेगळं नातं आम्ही तयार करणार आहोत. रंग असेल, आमचे वेगळे रंग म्हणजे काय, आमची वेगळी परिस्थिती असेल, वेगळ्या ठिकाणी आम्ही राहणार असो, आमची भाषा वेगळी, आमची जात वेगळी, आमचा धर्म वेगळा असला तरी आम्ही काय आहे, या भारत मातेसाठीच, या धरतीसाठीच आम्ही काय करणार आहे, एक होऊन यांतली प्रगती करणार आहोत आणि धरती माता आणि आकाशाला जोडणारा एक नवीन मार्ग आम्ही शोधून काढणार आहोत. हा झाला आपल्या सेकंड कडव्यांचा अर्थ. धारातून नेऊ अवघी वाट प्रकाशाकडे, ताठ उभारू आम्ही आमच्या पायावरती खडे. अंधारातून नेऊ अवघी वाट प्रकाशाकडे म्हणजेच या समाजामध्ये जे अज्ञान आहे, जे गरिबी आहे, जो भेदभाव आहे, तो आम्ही काय करणार आहे, हा दूर करणार आहे. आणि आम्ही हा कसा दूर करणार आहे, अवघी वाट प्रकाशाकडे म्हणजे सर्वांना प्रगतीचा मार्ग, ज्ञानाचा मार्ग देऊन आम्ही त्यांना एक प्रकाशाचा मार्ग देणार आहोत, एक प्रकाश स्रोत देणार आहोत. म्हणजे एक लाईट, एक मार्ग देणार आहोत आणि तो मार्ग कशाचा राहणार आहे, ज्ञानाचा राहणार आहे. मग आम्ही त्या ज्ञानामुळे काय होणार आहे, ताठ उभारू आम्ही आमच्या पायावरती खडे. म्हणजे त्यामुळे आम्ही काय होणार, आम्ही स्वावलंबी होणार, आम्ही स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या पायावर उभे राहणार आहोत आणि तेजोमय होतील उद्याला लुकलुकणारे दिवे. म्हणजे आमचे हे छोटे छोटे प्रयत्न, आम्ही जे हे छोटी छोटी जी पावलं घेणार आहेत, आम्ही छोटे छोटे प्रयास करणार आहोत, काय आहे, भविष्यामध्ये लुकलुकणाऱ्या दिव्यांसारखे, लुकलुकणाऱ्या ताऱ्यांसारखे राहणार आहे. आणि हे लुकलुकणारे तारे आपण अंधारामध्ये बघा, अंधारामध्ये हे तारे छोटे असतात, ताऱ्यांचा प्रकाश खूप कमी असतो, पण अंधारामध्ये ते आपल्याला उजेड देऊन जातात, आपल्याला एक मार्ग देऊन जातात. त्याचप्रमाणे आमचे प्रयत्न छोटे छोटे असतील, पण त्यामुळे आम्ही काय करणार आहे, या जगाला तेजोमय करणार आहे, या जगाला आम्ही प्रकाशमान करणार आहोत. बघा शेवटचं कडू काय आहे, हात हाताशी घेऊन घडवू इतिहासाची पाने.
म्हणजे आम्ही सर्व मुले, आम्ही ही जी लहान मुलं आहे जे उद्याचं भविष्य पडणार आहे, आम्ही काय करणार आहे, एकमेकांचा हात पकडून, एकमेकांना मदत करून, एकमेकांना सहाय्य करून आम्ही काय करणार आहोत, हा एक गौरवशाली इतिहास बनवणार आहोत. उंचावून गाऊ इथल्या मातीचे गाणे. म्हणजे आम्ही आमच्या देशाचा जो इतिहास, गौरवशाली इतिहास बनवणार आहे आणि गौरवशाली इतिहास आम्ही घडवणार आहे. आणि त्यामुळे काय होईल, आमच्या देशाचं, या मातीची थोरवीची गाणी आम्ही अभिमानाने सगळ्यांसोबत मोठ्या एकजुटीने गाणार आहोत. मग काय आहे, घुमवणारा घुमवू वारा सर्व बांधवा सवे. म्हणजे काय आहे, आमचा हा वारा, आमचा हा नारा जो राहणार आहे तो कसा आहे, तो एकतेचा राहणार आहे, प्रगतीचा नारा आहे. आणि आम्ही फक्त आमच्यासाठी नाही करणार, आम्ही हे सगळं एकजुटीने सगळ्यांसाठी, सगळ्यांच्या प्रयत्नांसाठी सर्व मिळून एकजुटीने करणार आहोत. आणि ह्या काय राहणार आहे, प्रगतीचा नारा राहणार आहे. सर्व देशवासियांसाठी, सर्व बांधवांसाठी आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन या जगाला समोर नेणार आहोत, आपल्या देशाला समोर नेणार आहोत. आणि आम्ही असे कोण आहोत, प्रकाश यात्री आहोत, उद्याचे भविष्य आहोत. मित्रांनो, ही झाली आपल्या कवितेचा अर्थ. आता आपण या कवितेच्या क्वेश्चन आन्सर्स कडे वळूया. नंतर काय दिलेलं आहे बघणार आहोत. मित्रांनो, आता आपण क्वेश्चन आन्सर्स कडे जाणार आहोत या लेसन्सच्या. तर काय दिलेलं आहे, पहिला प्रश्न आहे, कवितेतील खालील अर्थाच्या ओळी आपल्याला शोधून लिहायच्या आहे. पहिली ओळ आहे, फुलपाखरासारखे स्वातंत्र्य हवे. म्हणजेच काय, आम्हाला फुलपाखरापरी आम्हाला पंख मोकळे हवे. बरोबर, या लाईन आपल्याला कवितेत दिसतात. देन नेक्स्ट आहे, आम्ही स्वावलंबनाने ताठ उभे राहू. मग आपल्याला कोणत्या ओळी दिसतात, ताठ उभे राहू आम्ही आमच्या पायावरती खडे. बरोबर. देन ई नंबरचा आहे, एकमेकांच्या सोबतीने नवा इतिहास घडवू. म्हणजे हात हाताशी घेऊन घडवू इतिहासाची पाने. या ओळी आपल्याला इथे दिसून येतात. मित्रांनो, आपला सेकंड क्वेश्चन आहे की कवितेतील खालील ओळींचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. मग पहिला क्वेश्चन काय आहे, बालक आम्ही प्रकाशयात्री गगन चितारू नव्हे. म्हणजे काय, आम्ही आजची बालके आहेत, आम्ही आजची लहान मुलं आहेत, ते कोण आहेत, प्रकाशयात्री म्हणजे उद्याचं भविष्य आहेत. मग आम्ही काय करणार, आम्ही आमचं ज्ञान, प्रगती आणि कर्तृत्वाने काय करणार आहे, या देशाला उज्ज्वल आणि नवीन भविष्य घडवणार आहोत. बरोबर. आता दुसरा लाईन काय आहे, कळ्या कळ्यांची गेंद होऊनी हसता हसता झुलू. म्हणजे काय आहे, अनेक कळ्या एकत्र येऊन फुलांचा गुच्छ तयार होतो. त्याचप्रमाणे आम्ही भेदभाव विसरून एकजुटीने हसत खेळत आम्ही काय करणार आहोत, गुण्या गोविंदाने एकत्र राहणार आहोत. देन ई नंबर आहे, अंधारातून नेऊ अवघी वाट प्रकाशाकडे. म्हणजे आम्ही काय, अज्ञान, नैराश्य आणि दुःखाच्या अंधारातून सर्वांना ज्ञान व आशेचा मार्ग प्रकाशाकडे नेणार आहोत. मग काय करणार, आम्ही समाजासाठी प्रगतीचा नवा मार्ग तयार करणार आहोत. आणि आपल्या याच्यातला लास्ट आहे लाईन, घुमवणारा घुमवू वारा सर्व बांधवा सवे. म्हणजे काय, आम्ही सर्व काय आहे, देश बांधवांना सोबत घेऊन एकजुटीने प्रगती करणार आहोत. म्हणजे आम्ही आमचीच प्रगती करणार का, नाही, आम्ही सगळ्यांची प्रगती सोबत व्हायला पाहिजे हा विचार ठेवणार आहोत. मग त्याच्यामुळे काय होणार, आम्ही त्याच्यामध्ये एकतेचा आणि विजयाचा नारा सुद्धा घुमवणार आहोत. मग आमच्या या उत्साहाचा, नवचैतन्याचा वारा काय होणार आहे, सर्वत्र दरवळणार आहे, सर्वत्र पसरणार आहे. या झाल्या कवितेच्या ओळी. मित्रांनो, हा आपला पोएटिक ॲप्रिसिएशन सारखा आहे. तर हे महत्त्वाचं आहे, IMP क्वेश्चन आहे. कोणता आहे, कवितेच्या आधारे आपल्याला खालील कृती पूर्ण करायच्या आहेत. मग काय आहे, कवितेचं नाव काय आहे, कल्याण इनामदार आहे. कविता नाव काय आहे, कवीचं नाव आहे प्रकाश यात्री. मग कवितेचा विषय कोणता आहे, कोणत्या विषयावर कविता लिहिलेली आहे, तर कवीने चांगले विचार, चांगल्या कृतीमधून सकारात्मकतेचा संदेश आपल्याला दिलेला आहे. आणि इथे काय दिलेलं आहे, गाण्याचा सूर दिलेला आहे. स्वर म्हणजे गाण्याचा सूर. इथे आपल्याला त्याचं मिनिंग लिहायचे आहे. आता बांधव म्हणजे देश बांधव, धरा म्हणजे धरणी, आणि तेजोमय म्हणजे प्रकाशमय. मग आता कवितेतून मिळणारा संदेश काय मिळतो, आपल्याला काय शिकायला मिळते, काय मॉरल मिळते. मग काय शिकलो आपण भेदभाव न करता एकजुटीने आनंदाने एकत्र राहिलं पाहिजे. अज्ञान व दुःखाचा अंधार दूर करून आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. हा संदेश आपल्याला या कवितेतून शिकायला मिळतो आहे. आता आपला याच्यातला लास्ट क्वेश्चन आहे, कवितेतील यमक जुळणारे शब्द आपल्याला लिहायचे आहेत.
यमक म्हणजे काय, रायमिंग वर्ड्स. आता बघा, नवे, हवे, झुलू, फुलू, पाने, गाणे, नारा आणि वारा, हे आपले झाले रायमिंग वर्ड्स. मित्रांनो, आणखीन एक तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. तर इथे आपल्याला घोषवाक्य तयार करायचे आहे. आता घोषवाक्य म्हणजे काय नेमकं, म्हणजे काय असतं, एखादा संदेश द्यायचा असतो, एखादा विचार असतो, एखादा उद्देश आपल्याला लोकांना समजून सांगायचा असतो. मग त्याच्यामुळे काय असते, लक्षवेधी शब्दात मांडलेले लहान व अर्थपूर्ण वाक्य होय. घोषवाक्य म्हणजे काय, छोटे छोटे वाक्य असते, पण दुसऱ्यांना ते आपल्या वाक्याने अट्रॅक्ट कसं करणार हे इथे सांगायचं असतं. मग हे कशावर असतात, घोषवाक्य कशावर तयार केलेली असतात, ती सामाजिक असतात, सामाजिक बाबीवर, शैक्षणिक, पर्यावरण विषयक असतात, आरोग्य विषयक असतात, देशभक्तीपर, अशा वेगवेगळ्या विषयावर घोषवाक्य असतात. मग इथं बघा, स्वरूप कसं असतं, ते कमी शब्दात लयबद्ध प्रभावी मांडणी केलेली असते. बरोबर, शब्दरचना छोटी असते पण लयबद्ध प्रभावी मांडणी असते. मग याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स आपल्याला दिसून येते. समूहामध्ये आपल्याला जोश निर्माण करण्यासाठी, एक्साइटमेंट निर्माण करण्यासाठी घोषवाक्य तयार केले जातात. बरोबर. मग आता इथे बघा, साक्षर जनता, भूषण भारत, देन स्वच्छ भारत, सुंदर भारत, हे तुम्ही ऐकलेलं असेल आहे ना. मग आता आपण इथे बघा, पर्यावरण विषयक घोषवाक्य तयार केलेलं आहे. झाडे लावा, निसर्ग वाचवा. लावा, वाचवा, आणि ऐकल्यानंतर आपल्याला काहीतरी एक रायमिंग वर्ड लक्षात येतो आणि आपल्याला लक्षात येते की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. आता शैक्षणिकसाठी कोणते एक घोषवाक्य, शिका, शिका, वाढा आणि ध्येय साध्य करा. ठीक आहे. आरोग्य विषयक काय आहे, व्यायाम करा, निरोगी राहा. सामाजिक मध्ये काय आहे, एकता आपली, शक्ती आपली. बरोबर. देशभक्तीपर, माझा देश माझा अभिमान, यासारखे आपण घोषवाक्य तयार करू शकतो. आता तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये शाळेमध्ये वेगवेगळ्या ज्या रॅलीज निघतात त्याच्यामध्ये तुम्हाला घोषवाक्य तयार करायची असतात. अशीच आणखीन घोषवाक्य तुम्ही तयार करू शकता. मित्रांनो, हा लेसन आपला इथे संपलेला आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया लगेच नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.